पाटील आहेत सोरेगावचे. आता ह्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ म्हण आपण आणि विचारू म्हण. जागृत या, एक मिनिट सर का. हा, हे दाखवा, आपल्या पाटलांचं ऑफिस आहे पूर्ण सगळं. हे गावचे पाटील आहेत सोरेगावचे. हा, आणि त्यांचं ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिस मध्ये कुणाचा फोटो दिसत नाही बरं का. आणि हे बहुतेक पाटील असल्यामुळं मला सांगा, सगळ्यांच्या ऑफिसमध्ये फोटो दिसला, तुमच्या ऑफिसमध्ये कुणाचाच फोटो नाही. पक्के राजकारणी वाटतात पाटील. माझे सर्व नेते हे आमच्या मनात आहेत. मनातल्या ह्याला फोटोची काही गरज नसते. पण आता नवीन ओपनिंग झालेलं आहे, सर्व नेत्याच्या फोटो येत्या काही दिवसात ह्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत. नेत्यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव आमच्या पाठीशी आहे, सर्व नेत्यांचं. साहेब मला सांगा, आपल्या शहरातले जेवढे जेवढे बागा आहेत ते सुधारणा व्हायला पाहिजे. तिथं सगळं दारू पिऊन खुंगाट असतेच सगळे. या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आमचं सभापती म्हणून निवड झाली त्यावेळी आता आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बागेची अवस्था आम्ही पाहणी करायला असता बागेची अवस्था दुरावस्थेत झालेली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही मोजकेच बागा हे सुस्थितीत आहेत. आता आमचं पुढचं धोरण सर्व महापालिका आमचे पदाधिकारी नेते असतील, सर्व कॅबिनेट असतील, सर्वांच्या चर्चा झालेली आहे. सर्व बाग हे त्या ठिकाणी चांगले सुशोभित बाग करण्यात येईल. काय सांगाल सोलापूरकरांना? सोलापूरकरांना मी मंडई व उद्यान विभागाचा सभापती म्हणून एक हात जोडून विनंती करतो सर्व शहरवासियांना. आपण या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या वतीनं आम्ही ज्या काही सुविधा या ठिकाणी आता करणार आहोत, मंडई असतील, मंडई रस्त्याच्या कडेचं मंडई आम्ही आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी त्या मंडई विक्रेत्यांचं जे काही विक्रेते आहेत फळं भाजीपाल्यांचं, त्यांच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी जो काही ते मंडई झालेले आहेत त्या ठिकाणी दुरावस्था झालेले आहेत, त्याची सुधारणा चालू आहे. आता आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सर्व भाजी मंडईतील विकाऊधारकांना एका बोलवून त्यांच्या समेत चर्चा केलेली आहे. त्यांच्या अडचणी या ठिकाणी आता आम्ही सोडवण्याचा प्रयत्न तर चालू आहे. त्या ठिकाणी त्यांचे शौचालय असतील, स्वच्छतागृह चांगले करण्याचा प्रयत्न चालू आहे. साहेब मला सांगा, लक्ष्मी मार्केट सगळं स्मार्ट सिटीमधनं कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही मार्केटातून येऊन बाहेर बसतात. आणि आपल्या सोलापूरच्या जनतेला काय आव्हान करचाल? आपल्या सोलापूरच्या जनतेला गाडीवर उभारून भाजी घ्यायची सवय आहे. त्यासाठी आता सर्व शहरांना विनंती, हात जोडून विनंती काय करतो म्हटलं की ज्यावेळी आम्ही भाजी मंडई त्या विक्रेत्यांना आत बसतील त्यावेळी सर्व शहरवासियांनी कृपया भाजी मंडईमध्ये जाऊन त्या भाजी मंडईमधलेच त्या विक्रेत्यांचं भाजी घ्यावं. कारण जेणेकरून ते भाजी मंडईतले ते हातावरचं पोट आहे, त्यांनी आपले 200-300चे भाजी विकत आणतात. ते जर आत बसले रस्त्यावर घेऊन यांनी जात असेल तर त्या बिचारे ते ग्राहकांचं यांचं नुकसान होतोय. तुमच्या प्रभागामध्ये किती मंडई आहेत? माझ्या प्रभागात सध्या बघा 4 मंडई आहेत, अधिकृत 4 मंडई आहेत. त्या ठिकाणी आम्ही आता महापालिकेच्या ज्या मंडईचे जागा आहेत आता तो अभ्यास जागा जिथं जिथं आहे त्या जागेचा प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी नवीन मंडई करून त्या भागात एक चांगल्याच मंडईचं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. 1 वर्षात एवढं काय सगळं करणार आहेत? दाखवा अजून एकदा ऑफिस. हे पाटलांचं ऑफिस आहे, हे पाटलांचा वाडा आहे. इथं फोटो नाही बरं का, इथं फोटो नाही आहे. चला हा, मला सांगा, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्याला 8 तास लाईट द्यायचं घोषणा केली पालकमंत्र्यांनी असेल जिल्हाधिकाऱ्यांनी. शेतकऱ्यांना वीज हे सकाळी मिळायला पाहिजे का संध्याकाळी मिळायला पाहिजे? या ठिकाणी आपण पालकमंत्र्यांनी वेळोवेळी वीज मंडळात संघ बैठक घेऊन शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्याचं धोरण या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे, सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा. रात्रीचा वीज पुरवठा माझ्या शेतकरी बांधवाला फार त्रास होतोय. त्या ठिकाणी जाऊन पाणी लक्षात असू दे,
दिवसा लाईट मिळायला पाहिजे. इचुकाटा असतंय, साप असते, काही असतंय, पाणी द्यायला जावं लागतं शेताला. मला सांगा, दिवसा लाईट मिळाली आणि रात्री लाईट मिळत नाही, गैरसोय होणार नाही? नाही, दिवसामध्ये राईट म्हटलं तर रात्रीचे काय आपण मिळायला 8 तास देणार आहेत. 8 तास दिलेलं चांगलंच आहे, कारण पाण्याचा स्रोत हा जमिनीमध्ये राहतो. कायम लाईट दिलं तर आम्ही शेतकरी काय करतो, पूर्ण पाणी ओढवण्याचा प्रयत्न करतो. साहेब मला सांगा, शेतकरी आकडे घालून लाईट घेतो आणि इकडं शासनाला बुडदून बसतंय. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं मीटर घेऊन लाईट बिल भरलं तर असं होणार नाही, असं तुम्हाला वाटतंय का? मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी सर्व शेतकऱ्यांचा वीज बिल माफ केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याने आकडा करून आपल्याला मोटर वापरत नाहीत. त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे लाईट आपलं कारण कोटेशन भरून त्या ठिकाणी लाईन आपलं मोटर वापरतात, वीज वापरतात. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. शेतकरी आहेत, लक्षात असू दे. चला, पवाराचे शेतकरी आहेत, या इकडं.